नमस्कार मित्रांनो, मराठी पर्व या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जात आहोत तुळापूर. तुळापूर हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचं समाधीस्थळ आहे. तुळापूर पुण्यापासून अगदीच जवळ आहे. जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर तुम्हाला आळंदीवरनं जावं लागेल. तर आळंदी तुम्हाला अगोदर लागेल आणि आळंदीच्या नंतर एक 12 ते 14 किलोमीटर या अंतरावर तुळापूर हे एक गाव वसलेलं आहे आणि तुम्ही तिथे आवर्जून जाऊ शकता. जर तुमचा अर्ध्या दिवसाचा जर प्लॅन असेल, 5 ते 6 तासाचा जर प्लॅन असेल तर तुम्ही आवर्जून जाऊ शकता. आणि त्याच्या अगोदर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आळंदीसुद्धा करू शकता, कारण आळंदी हे त्याच रूटवरती आहे. हे पाहू शकता की आता आपण आळंदी येथे पोहोचलो आहोत आणि इथून अगदी 14 किलोमीटरवरतीच आपल्याला तुळापूर हे एक गाव लागेल, जिथे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचं समाधीस्थळ आहे. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणू, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती पण होईल आणि जर तुम्ही कुठे जात असाल तर त्याचा तुम्हाला फायदा पण होईल. तर आता आपण तुळापूरमध्ये आलेलो आहोत. तुम्ही आळंदीपासून 12 ते 14 किलोमीटरांच्या नंतर तुम्हाला तुळापूर ही एक बोर्ड तुम्हाला दिसेल आणि तिथून तुम्हाला डावीकडे वळायचं आहे. हे पहा, इथून आम्ही डावीकडे जात आहोत आणि तुम्ही वळल्याच्या नंतर लगेचच तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला तुमचं वाहन पार्क करता येईल आणि डाव्या साईडला किंवा मग रस्त्यावर पण बरेचसे वाहनं इथे लागलेले असतात. तुम्ही इथे पण लागू शकता, पण ही पार्किंग पूर्णपणे पेड आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागतात. जर टू व्हीलर असेल तुमची तर 20 रुपये एवढे चार्जेस आहेत. 4 व्हीलर असेल तर तुम्हाला 40 रुपये पे करा. हे पाहू शकता आपण संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत आणि हे प्रवेशद्वार आहे. इथे आल्यानंतर एक मन प्रसन्न होतं, कारण आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी औरंगजेबाला सळो की पळ करून सोडलं होतं आणि त्यांना जिंकणं खूप मुश्किल झालं होतं. तर अशा शूरवीर राजांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत. तर खरंच एक वेगळा जोश आपणाला इथं आल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांची जन्मतारीखसुद्धा इथे टाकलेली आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. चला तर आता आपण आतमध्ये जाऊयात. प्रवेशद्वारातून ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाचाल त्यावेळेस उजव्या साईडला संभाजी महाराजांचा एक स्टॅच्यू आहे. तर हा स्टॅच्यू खूप सुंदर आहे. इथे तुम्ही फोटो काढू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला सेल्फी पण काढता येईल. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप छानसा असा पुतळा संभाजी महाराजांचा आहे. तर तुळापूरचा जर इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर तुळापूर हे गाव भीमा, बामा व इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे एक गाव आहे. तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या स्वराज्याचे जे शत्रू होते त्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते. पण अखेरीस 1689 साली संभाजी महाराजांना औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे काही दिवस त्यांचा खूप छळ केला आणि त्यानंतर त्यांना या तुळापूर येथे आणले गेले आणि तब्बल 40 दिवसांच्या अतिछळानंतर त्यांना 11 मार्च 1689 साली त्यांची या ठिकाणी निखळून हत्या करण्यात आली. तर हेच ते ठिकाण आहे आणि तुम्ही पाहू शकता. तर खूप गर्दी असते विकेंडला, तर या ठिकाणी खूप गर्दी असते. त्याच्यामुळे आज पण तुम्ही पाहू शकता की मी विकेंडच्या दिवशी या ठिकाणी आलो आहे. तर खूप गर्दी आहे या ठिकाणी. तर हे तुम्ही पाहू शकता की हे संभाजी महाराजांचे स्मारक आहे. तिथे तुम्ही आवर्जून येऊ शकता. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला एक संगमेश्वराचं खूप जुनं असं मंदिर आहे. तर याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे. तर या मंदिराची उभारणी 1633च्या सुमारास झालेली आहे. तर हे तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे दगडाचं कोरीव बांधकाम या ठिकाणी आहे.
आतमध्ये जाचाल त्यावेळेस पण तुम्हाला आतमध्ये पण खूप दगडाचं कोरीव बांधकाम या ठिकाणी दिसेल. त्याचा गाभारा, मंदिराचा गाभारासुद्धा तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. हेमाडपंथी मंदिर असल्यामुळं पूर्ण दगडी बांधकाम आहे. ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला डाव्या साईडला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसेल आणि उजव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. तर हे 1633 मधील अखंड मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की गणपतीची मूर्ती उजव्या साईडला आहे. तर महादेवाची पिंड तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर. तर याच ठिकाणी इंद्रायणी, भामा आणि भीमा या 3 नदीचं संगम याच ठिकाणी आहे. तर तुम्ही स्मारकाच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला इकडनं येण्याचा रस्ता आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता. इथे खूप छानसं असं वातावरण आहे आणि इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आला असाल तर तुम्ही बोटिंगसुद्धा इथे करू शकता. अंदाजे 50 रुपये प्रति माणसी या ठिकाणी रेट आहे. तर तुम्ही बोटिंगचा पण एक वेगळाच एन्जॉय तुम्ही करू शकता. हे तुम्ही पाहू शकता, हे 3 नद्या आहेत, येथे त्यांचा संगम झालेला आहे.